नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण भाग 2 मध्ये काय करू की आज आकृत्या करायला शिकू. ठीक आहे. माझ्याकडे थोडा वेळ आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ नसल्यामुळे मी आता फक्त आकृत्या सांगतोय. आकृत्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. 2 प्रकारच्या आकृत्या येतात. एक त्रिकोण काढायचे राहते आपल्याला आणि एक एक मिनिट. आता चौथ्या नंबरचा धडा आहे. ठीक आहे. तर आपण आकृत्या काढूत आपण. ठीक आहे. भूमितीय रचना. ठीक आहे. भूमितीय रचना करणार आहेत आपण. ते इंग्लिश मीडियम साठी पण सेम धडा आहे. पेज नंबर 91. जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन दोघांसाठी आहे हा. ठीक आहे. तर मराठी असो की सेमी असो, दोघांना सेमच राहणार आहे आकृत्या, फक्त व्यवस्थितपणे आपल्याला काढायच्या. ठीक आहे. मी पहिले तुम्हाला 4.2च्या आकृत्या काढून देईल आणि 4.1च्या आकृत्या आपण नंतर काढू. ठीक आहे. 4.2 पहिले काढू. 4.2च्या आकृत्या थोड्या सोप्या आहेत. 4.1च्या थोड्याशा अवघड आहेत. तर पहिले 4.2 काढू. माझ्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात आपण हे जास्तीत जास्त होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. तर इथं आपल्याला ही आकृती काढायची आहे. थोडंसं मी व्यवस्थित वर घेतो. ठीक आहे. याचे 7 मार्क येणार आहे. 7 मार्कला तुम्हाला येणार आहे 3.2 काय सोरा हे पॅड घे. 3.2 सेमी त्रिज्या असलेली आहे ना. त्रिज्या म्हणजे रेडियस. इंग्लिशमध्ये त्याला रेडियस म्हणतो. आपण काय करायचं, एक रेडियस काढून घेऊ. तर ठीक आहे. त्याचं अंतर घेऊ आपण 3.2. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आपण सर्व गोष्टी करून ठेवू. त्याच्यानंतर पहिला हा प्रश्न मी करतोय. अतिशय सोपा आहे पहिला. ठीक आहे. कारण आपण दुसरं करत होतो, पण लाईव्ह विद्यार्थी फार कमी आहेत, त्याच्यामुळे मी 4.2 मधलं करतोय पहिले. हे 3.2ची आकृती काढायची. ठीक आहे. 3.2ची हे पहा, 3.2 घेतले आणि ही आकृती काढतोय मी. ठीक आहे. आता सेंटर ऑफ द सर्कल हे व्यवस्थित तुम्ही काढून घ्या. सेंटर ऑफ द सर्कल पण माहित पाहिजे आपल्याला कुठं आहे काही नाही. ठीक आहे. हे सेंटर ऑफ द सर्कल पण माहित असणं गरजेचं आहे कुठं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या इकडे तिकडे गेलं तर आपल्याला व्यवस्थित आकृती भेटून जाईल. मग आपल्याला काय करायचं, एका साईडला काय करायचं, एक रेष काढून घ्यायची आपल्याला कोणत्या पण साईडला. आता तुम्हाला इथे एखादं द्यायचं असेल रेडियसला इथं नाव, तर तुम्ही देऊ शकता. इथे रेडियस 3.2 सेंटीमीटर, 3.2 सेमी, तुम्ही असं लिहू शकता. ठीक आहे. आता याला नाव द्यायचे तर द्या, किंवा आपण सर्व झाल्यावर आकृती नाव देऊ त्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा इथे माप ठेवायचा. ठीक आहे. आता हे अंदाजे पंचे अंतर घेतलेले, हे अंतर काय मी मोजून नाही घेतलं. मग मला इकडे ठेवायचं हे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. हे अंतर घ्यायचं, इथे ठेवलं. इकडून एका साईडला मार्किंग करायची, दुसऱ्या साईडला थोडीशी पेन्सिल मोठी झालेली आहे. दुसऱ्या साईडला मी इकडे मार्किंग करतो. हेच अंतर सेम न बदलता इकडून पण मार्किंग करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे अंतर वाढवलं. आता हे अंतर काय करायचं, इथून आपण जवळजवळ सेम घ्यायचं, याच्यात थोडंसं कमी करायचं.
थोडासा कॅमेरावर करत आपण. आणि मग काय करायचं, ह्या एका ठिकाणी ठेवायचं आणि इकडून मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच ठिकाणाहून आपण खालच्या साईडला पण मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे. त्याचप्रमाणे ह्या साईडला ठेवून मार्किंग केली, त्याचप्रमाणे आपण इकडच्या साईडला ठेवून पण मार्किंग करायची. वरच्या साईडला मार्किंग करायची आणि खालच्या साईडला पण मार्किंग करायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याला जोडून घ्यायचं. ह्या दोन बिंदूंना जोडून घ्यायचं. ही झाली आपल्याला स्पर्शिका. आता आपल्याला नावं द्यायची आहेत. ठीक आहे. नावं तुम्ही इथे काही ओच्या जागी दुसरं पण नाव देऊ शकता. त्याच्यानंतर इथं पी द्या, इथं क्यू द्या, इथं आर द्या, इथं एस द्या. जिथं जिथं मार्किंग दिसायली तिथं देऊन टाका, म्हणजे आपला रिस्क राहणार नाही. खरं तर आपल्याला इथं मार्किंग आणि इथं नाव दिलं तरी चालेल, पण बाकी आपण सगळीकडे दिलं तरी काय हरकत नाही. जिथं जिथं मार्किंग दिसायली तिथं आपण नाव देऊन टाकले. आता आपण काय करतो, दुसरा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलं ना, पहा प्रश्न क्रमांक 2 आहे. 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा, त्यावर त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढायची. आता आपल्याला हे पण सोपंच आहे. ठीक आहे, सेम सिमिलर आहे. पहिला प्रश्न जसा आहे तसाच आपल्याला दुसरा आहे. ठीक आहे. 2.7 ची त्रिज्या घ्यायची आपल्याला. इथून 2.7 मोजायचे पहिले. आता हे अतिशय छोटे छोटे होतात, आहे की नाही. तर जसं पुस्तकात सांगितलं तसं पुस्तकातले जशाला तसे प्रश्न आलेले आहेत भाग 1ला, तर भाग 2ला पण तसंच येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. हे 2.7 होतं. ठीक आहे. याच्यातून वर्तुळ काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. वर्तुळ काढून घेतलेलं आहे, कारण थोडं पेन्सिल मोठी असल्यामुळं थोडं साईडला घेऊन काढावं लागेल. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, एक कुठं पण बिंदू घ्यायचा. ठीक आहे. मग आपण काय करतो, ह्या साईडला आपण काय करतो, एक रेषा काढून. ठीक आहे. इथं हा बिंदू घेतला समजा, ह्या बिंदूतून आपल्याला रेषा काढायची, स्पर्शिका काढायची. तर काय करायचं, तिथे आपण काय करतो, एका साईडला आपण 2.7 झालेला आहे असं दाखवून देऊ. ही जी त्रिज्या आहे ती 2.7 सेमी आहे असं आपण ग्राह्य धरू, म्हणजे आपल्याला दाखवायचं. एका कोणत्या पण साईडला तुम्ही दाखवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून इकडे एक मार्किंग करायची आणि इकडच्या साईडला एक मार्किंग करायची. दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे अंतर वाढवायचंय. आता हे अंतर किती वाढवायचं, फक्त पहा याच्या एवढं किंवा याच्यापेक्षा थोडं कमी असलं तरी चालतं, म्हणजे आपली आकृती चुकण्याची शक्यता कमी राहते. आकृती चुकण्याची शक्यता कमी राहते. इकडून एका टोकाला ठेवलं, इकडून एक मार्किंग केली, ह्या इकडं ठेवलं, इकडे खालच्या साईडला मार्किंग केली. त्याचप्रमाणे मी दुसऱ्या साईडला ठेवलं, वरच्या साईडला मार्किंग केली आणि खालच्या साईडला मार्किंग केली. आता हे दोन बिंदू मी जोडून घेणार आहे. ठीक आहे. दोन बिंदू जोडून घेतले आणि ही स्पर्शिका आता आपल्याला आलेली आहे. ठीक आहे. स्पर्शिका आलेली आहे, त्याच्यामुळं हे आपल्या प्रश्न क्रमांक 2 पण आपल्याला झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3 घेऊत आपण. अतिशय सोपे आहेत ह्या आकृत्या, लवकर लवकर होतील. आता आपल्याला इथे काय करायचंय, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहेत. वर्तुळा कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता, इथं लक्षात ठेवा, वर्तुळ केंद्र विचारात न घेता इथं राहतं. मग वर्तुळ केंद्र विचारात न घेता आकृती काढायची, म्हणजे आपल्याला इथे एक त्रिकोण काढायचा राहतो. आता हे अतिशय सोपं राहतं. याच्यामध्ये आपल्याला कुणी मोजमाप करून नाही करतं, हे भरपूर जणांना अवघड जाते. ठीक आहे. विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल, इंग्लिशमध्ये म्हणतात विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. तर ही आकृती काढताना मी म्हणतो की काही रूल्स राहतात, ते रूल्स जास्त पाहू नका, थोडासा डोक्यानं विचार करा, तुम्हाला आकृती येऊन जाते.
काही जण काय करतात की रूल नुसार पाडायला जातात सगळं. तर एक सिंपल मेथड सांगतो मी कसं करायचं, त्याला एकदम परफेक्टली आकृती येईल असं. पहिलं तर आपण 3.6चा आपण एक वर्तुळ काढू. याची त्रिज्या पाहूत आपण. 3.6 आहे. 3.6चा मी काय करतो, एक वर्तुळ काढून घेतो. हे 3.6 3.6 हे घेतोय. पहिले एक आपल्याला काय करायचं, एक मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला काय आहे, हे वर्तुळ केंद्र आहे. वर्तुळ केंद्र आपल्या इकडे तिकडे जाऊ नये, त्याच्यामुळे आपण मार्किंग पहिलेच करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे 3.6चं जे आहे त्याच्यावरून एक वर्तुळ काढून घ्यायचं आपल्याला. कंपास व्यवस्थित ठेवा, नाही तर आकृत्या तुमच्या व्यवस्थित येत नाहीत. कंपास व्यवस्थित असलं तर आकृत्या वगैरे व्यवस्थित सर्व येतात. ठीक आहे. तर हे काढल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं, एक त्रिकोण काढायचा आहे. आता त्रिकोण कसाही काढा. ठीक आहे. त्रिकोण कसाही काढा. त्रिकोण कसाही काढा, काय हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला पहा, मी नेहमी सांगतो, जर अशी आकृती असली ना, अशा आकृती बिंदास तुम्हाला मार्क भेटले असे समजा. ठीक आहे. पण भरपूर जण हे माझ्याकडे येतात तेव्हा चुकवतात आकृती ही. पण मी म्हणतो चुकवायचा काहीच प्रश्न नाही ना, ही आकृती सहज तुमची बरोबर येईल. पण मुलं काय करतात, व्यवस्थित काढत नाहीत. आणि म्हणजे थोडं डोक्याचा वापर केला नाही, ही आकृती चुकणारच नाही. मी अशा आकृतीमध्ये मी सर्वप्रथम सांगतो की तुम्ही ही स्पर्शिका काढून घ्या. इथे काहीच रूल नाही. ठीक आहे. सॉरी, हे आपलं चुकलेलं आहे का. अशा प्रश्नामध्ये मी सरळ सांगतो की पहिलेच तुम्ही काय करा, स्पर्शिका काढून घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिले काय करायचं राहतं, पहिले इकडे हे करायचं राहते, एक मार्किंग करायची राहते. ती मार्किंग करून घेऊ. चला ठीक आहे. आपण पहिले रूल थ्रू जाऊ. ठीक आहे. इथं मार्किंग केलेली आहे. तर मग काय करायचं राहते, तुम्ही इथून पण मार्किंग करायची राहते अशी. ठीक आहे. इकडच्या साईडला पण करायची आणि इकडच्या साईडला पण करायची. पुढे इकडं पण करायची. ठीक आहे. ही मार्किंग इकडं पण करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपण, मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे मग ही इथून आपल्याला मार्किंग करायची इथून. ठीक आहे. आणि आपल्याला हे जोडून घ्यायचं. आता जोडून घेताना तुम्ही काय करा, की हे उत्तर काढून घ्या. ठीक आहे. उत्तर काढून, नाहीतर पहिलेच तुम्ही हे करून घेतलं तरी चालतंय. मी कसं केलं, पुन्हा पुन्हा जाऊन पहा याला मी काय केलं. ठीक आहे. कसं केलं. ठीक आहे. समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा जाऊन काढ. मी पहिले हे घेतलं, त्याचं अंतर जेवढं आहे ते इकडे घेतलं. इथं ठेवलं, इकडच्या साईडला घेतलं. मग इथून मग मी इथं हे केलं. काय केलं मी अजून सांगतो. इथरची जी मार्किंग घेतलेली आहे. ठीक आहे. तुम्ही इथून हे मोजून घ्यायचं राहता. ऍक्च्युली शक्यतो सेमच येते. काही फरक पडत नाही. सेमच येते. ठीक आहे. शक्यतो सेमच येते. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ठेवून हे पण अंतर हे करायचं आणि नंतर एक स्पर्शिका काढून घ्यायची. हा शक्यतो येत नाही परीक्षेला. त्याच्यानंतर चौथ्या नंबरची आकृती काढून घ्यायची. चौथ्या नंबरमध्ये म्हणलं त्यानं, इथे पहा काय म्हणलं, 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे. 6.6 पहा, हा प्रश्न कसा ओळखायचा, हे 3.3 आहे त्याच्या डबल आहे. 3.3च्या डबल 6.6 आहे. ह्या प्रश्नाची खासियत असते. मग 3.3च्या डबल जेव्हा कधी होती, जेव्हा त्याचा व्यास असतो. मग हा वर्तुळाचा व्यास आहे असं समजून घ्यायचा. वर्तुळाचा त्रिज्येच्या डबल जर दिलेली असेल लांबी जिभेची, तर तो वर्तुळाचा व्यास असतो. ठीक आहे. वर्तुळाचा व्यास असतो. तर मग आपल्याला काय करायचं, पहिले मी मार्किंग करून घेतो. हे 3.3 मोजून घेतो याच्यामध्ये. 3.3
ठीक आहे. हे मार्किंग केली तर छोटासा टिंब घेतल्याच्या नंतर मी काय करेल इथे आहे ते पहिलेच मी हे केल्यामुळं उत्तर चुकण्याची शक्यता नाही राहणार माझी. आकृती चुकण्याची शक्यता. वर्तुळ व्यवस्थित काढा. ठीक आहे, वर्तुळ व्यवस्थित काढा. जास्त गिरवू नका, जेवढं आहे तेवढंच राहू द्या, जसं आलं तसं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला 6.6चं सांगितलं. म्हणजे आपल्याला काय करायचं इथून आरपारच रेष काढायची. ठीक आहे. जर तुम्हाला इथं हे आपला वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, याला विसरायचं नाही. याला विसरलं की आकृत्या चुकतात. आता काय करायचं ह्या साईडला आपण इकडे स्पर्शिका काढली होती ना आपण, ह्या स्पर्शिका काढल्या होत्या ना आपण, इकडे एक स्पर्शिका काढली. तर आता ह्या प्रश्नामध्ये काय करायचं, इकडे तर स्पर्शिका काढायची, पण ह्या साईडला पण स्पर्शिका काढायची. सर पहिले आपण एका साईडची स्पर्शिका काढू, नंतर दुसऱ्या साईडची स्पर्शिका काढू. आता इथे करूत आपण. हे थोडं कमी अंतर घ्यायचं, हे अंतर थोडं कमी घ्यायचं इथं, त्रिज्येपेक्षा कमीच अंतर घ्यायचं आणि इकडून पण मार्किंग करायची. पहिले एक पूर्ण कंप्लीट करून घेऊ, नंतर दुसऱ्या साईडचं करायचं. त्याच्यानंतर हे अंतर वाढवलं पहा मी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अंतर केवढं घ्यायचं, शक्यतो हे डबल आहे ना, एवढं अंतर घेतलं तर आकृती चुकण्याची शक्यता कमी राहते. ठीक आहे. खूपच असं याच्यापेक्षा जास्त पण नाही घ्यायचं, थोडं कमी असलं तरी चालते, पण एवढं अंतर घ्यायचं आणि वरच्या साईडला मार्किंग करायची आणि खालच्या साईडला मार्किंग करायची. त्याचप्रमाणे ह्या इथे ठेवायचं टोक, वरच्या साईडला मार्किंग करायची आणि खालच्या साईडला पण मार्किंग करायची आणि याला जोडून घ्यायचं. ह्या दोन बिंदूंना जोडायचं. ठीक आहे. स्पर्शिका परफेक्टली आली. अशी इकडे स्पर्शिका काढली आपण, ती स्पर्शिका इकडे पण काढायची जशाला तशी. पहिले काय करायचं, इथून आपण मार्किंग करून घ्यायची, इकडे एक मार्किंग करायची आणि इकडे एक मार्किंग करायची. ठीक आहे. इकडचं वेगळं काढायचं, इकडचं जसं काढलं थोडं कमी जास्त अंतर घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर अंतर वाढवायचं. इथे इथे ठेवा एका साईडला, इकडून मार्किंग करा आणि इकडे. आता हे कमी जास्त असलं तरी चालते, गरज नाही की याच्या एवढंच पाहिजे. ठीक आहे. पण शक्यतो थोडं जास्त अंतर घेत जा. त्याच्यानंतर इथे ठेवलं मी आणि आता याचे नावं आपण वरी द्यायला विसरलो होतो. ठीक आहे. इथे नावं द्यायचे पी क्यू आर एस टी ए बी सी. जिथं जिथं पॉईंट दिसायला तिथं तिथं देऊन टाका नाव, काय हरकत नाही. ठीक आहे. जिथं जिथं मार्किंग दिसायला तिथं देऊन टाका. ठीक आहे. तसं इथे पण आपल्याला नंतर मार्किंग केल्याच्या नंतर देऊ आपण. याला ॲरो करत जा, याला ह्या दोघांना जोडून घ्या. इथं ॲरो करून घ्या. वरी ॲरो, खाली पण ॲरो, इकडे ॲरो आणि इकडे पण ॲरो. आता नावं देऊन टाका याला, पी क्यू आर. ठीक आहे. एवढी नावं दिलं तरी चालतात, पण तुम्हाला द्यायची इच्छाच असेल तर ए बी सी डी ई या नाव देऊन टाका. कोणते पण नाव दिले तरी काय हरकत नाही. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा. कुछ समझ नहीं आ रहा है, मराठी में मैं बात कर रहा हूँ तो शायद आपको समझ में नहीं आता होगा. ठीक है. कोई बहुत सारे चैनल है, ठीक है, जो हिंदी में बात करते हैं या इंग्लिश में पढ़ाते, तो जो मराठी यहाँ पे है उनके लिए मुझे भी कन्वीनियंट वही लगता है. ठीक आहे. सो चलो, आता हे झालं, वेळ वाया घालायचा नाही, लवकर लवकर करायचं आहे. मला पण दुसरे ट्युशन्स आहेत. उद्याचा दिवस मी पूर्ण वेळ देणार आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ फक्त 7 लाईक, जेवढे जास्त लाईक राहिले ना छान शिकवत असत. धन्यवाद धन्यवाद. पुणे अक्षरा. ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. तुम्हाला जर आवडलं, नक्कीच जर आवडलं असेल, धन्यवाद थँक्यू म्हणण्यापेक्षा आपल्या कोण्या मित्राला शेअर करा. आणि जे 9वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पण सांगा. 8वी 9वी याच्यानंतर मी 8वी 9वीचे पण बनवणार आहे. पुढच्या वर्षी मी जास्त वेळ देणार आहे. माझे चालतील का चॅनेलवर, माझे पाहतील का, मी पूर्ण वर्षभर शिकवलं तर फ्रीमध्येच राहते आपलं चॅनल. तुम्हाला काय वाटते, चालतील का आपले व्हिडिओ चालतील का, लोकांना समजतील का? पुढच्या वर्षी पूर्ण वेळ जास्तीत जास्त वेळ दिला, एक क्लास मी 10वीचा ठेवलं तर पाहतील का? मला भीती वाटते की मुलांना समजतील का नाही समजत, त्याच्यामुळे मी येत नाही लाईव्ह जास्त.
चला पुढचा करूत आपण. पुढचा प्रश्न करू. आता इथे 4 नंबर झाला. 5वा आहे 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्याच्यावर 5.7 सेमी लांबीची जीवा काढा. बिंदू एम मधून एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता इथे जीवा आहे आपल्याला डबल पेक्षा कमी आहे. ठीक आहे, इतरची जीवा डबल पेक्षा कमी आहे. आता याचं करून पाहू आपण. ठीक आहे, मी हे फेकून टाकायला हवेत का, याचे स्क्रीनशॉट काढून युट्यूबवर टाकायला पोस्ट मध्ये टाकून टाकेल मी. ठीक आहे, आता हे फेकून टाकणार नाही. आतापर्यंत सर्व कागद मी फेकूनच टाकलेले. चला पुढचा आपण वर्तुळ काढायचा 3.4चा. 3.4चा वर्तुळ काढायचा. आता मी कधी कधी कमी जास्त घेऊन टाकतो. ठीक आहे, मी पण तुम्हाला व्यवस्थित हे करायचं आहे. थँक्यू म्हणण्यापेक्षा समजलं असेल तर नक्कीच बाकी आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ. आणि त्या जे लहान मुलं असतील 7वी 8वी 9वी 5वी पासूनच त्यांना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगा. नक्कीच एज्युकेशनल चॅनल आहे, त्यांना नक्कीच बेनिफिट होईल. स्पर्धा परीक्षेचे पण मी बनवत राहतो. ठीक आहे, चला स्कॉलरशिप नवोदय NMMS त्याचे पण आता व्हिडिओ इथून बनवणार आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, ही जीवा आहे. जीवा आपल्याला किती घ्यायची 5.7. हा प्रश्न क्रमांक किती आहे ते टाकून टाकतो. प्रश्न क्रमांक 5 आहे. 4.2 आहे. प्रॅक्टिस सेट घ्या. प्रॅक्टिस सेट 4.2. 5वा प्रश्न चालू आहे आपला. आता ही जीवा सांगितली आणि 5.7 ची. पहा इथं जी जीवा आहे ही 5.7 ची. हे वर्तुळ काढलं. आता ही जीवा काढतोय मी. ठीक आहे, 5.7 ची काढायची. मग काय करायचं, एका ठिकाणी कोणीकडे पण ठेवा. इथे ठेवलं आणि इकडून एक काय केलं, इकडून एक रेष खेचली. आता ह्या इथं ठेवायचं जिथं आपल्याला मार्किंग आली तिथं ठेवलं. आणि काय करायचं, हाय 1 ॲट अ टाइम करत जा. 1 ॲट अ टाइम. थोडंसं जरी चुकलं तर उत्तर चुकायची शक्यता राहते. आता काय करायचं, इथं जो बिंदू आहे ह्या बिंदू आणि हा बिंदूला जोडून घ्यायचं. ह्या दोन बिंदूंना जोडून घेतल्याच्या नंतर आता पुढची प्रोसिजर महत्वाची आहे. ठीक आहे, पुढची प्रोसिजर महत्वाची आहे. आता ह्या बिंदूपासून हे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, त्याच्यापासून हे ह्या जीवेच्या एका टोकाला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण इकडच्या साईडच्या नंतर करू. पहिले हे आपल्याला स्पर्शिका कशी काढायची ते पहा. ही स्पर्शिका कशी काढायची. आता आपण पहिला स्पर्शिका कशी काढली माहिती आहे ना. आपण हे स्पर्शिका कशी काढली त्याच पद्धतीने आपल्याला इतर स्पर्शिका काढायची आहे. ठीक आहे, इतर स्पर्शिका काढायची. मग मी काय करत, इथे एका बिंदूला इथे ठेवेल. इकडून एक मार्किंग करेल. हे त्रिज्येपेक्षा कमी अंतर आहे का, हो. इथे एक मार्किंग करेल. इकडे इकडच्या साईडला मार्किंग केलं. नंतर आपण काय केलं तर याचं अंतर वाढवलं होतं. आता यांचं अंतर शक्यतो आपण ह्याच्या बरोबर डबल करायचं आहे. हे की नाही, याचे अंतर आहे म्हणजे थोडं कमी जास्त असलं तरी चालते. म्हणजे आपलं जे स्पर्शिका आहे ती चुकणार नाही. टँजंट जी आहे ती आपली चुकणार नाही. इकडून मार्किंग करायची एका साईडनं, इकडं दुसऱ्या साईडला मार्किंग करायची. मग इकडच्या साईडला ठेवायचं. इकडून एक मार्किंग करायची आणि इकडच्या साईडला मार्किंग करायची. हे आल्याच्या नंतर मग काय करायचं, ह्या दोघांना जोडून घ्यायचं आपल्याला. हे पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. हे आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय केलं मी, ह्या साईडला जसं मी काढलं एका साईडला पूर्ण काढून घेतल्याच्या नंतर आता दुसऱ्या साईडला काढायचं. हे करायचं नाही, एकाच वेळी दोन्ही काढायचं नाही. मग काय होतं, आपल्याला चुकण्याची शक्यता जास्त राहते. ठीक आहे, चुकण्याची शक्यता जास्त राहते. त्याच्यामुळे एकाच वेळी दोन्ही नाही काढायचं. आता काय करायचं, इकडून पण मी मार्किंग करून घेतो. चला मार्किंग केल्याच्या नंतर मग काय करावं लागेल आता आपल्याला. इथून मी काय करतो पहा, इकडून पण तीच प्रोसिजर करायची आपल्याला. इकडे एक मार्किंग करून घ्यायची, इकडे एक मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर हे अंतर वाढवायचं. हे अंतर शक्यतो आता हे अंदाजे असलं तरी चालतं, असं काही हे नाही. मग वरच्या साईडला मार्किंग करून घ्यायची, इकडे खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर इकडे पण मार्किंग करायची, वरच्या साईडला मार्किंग करायची आणि खालच्या साईडला. इन केस जर तुम्हाला ही मार्किंग आली नाही तर पुन्हा आपल्याला ह्या साईडला जायचं. जर समजा की नाही आली तर ह्या साईडला अजून करून घ्यायची, ह्या साईडला अजून इकडे
करून घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहा ही मार्किंग कुठे आहे आपल्याला कळत नाही. ही रेष अशी झालेली आहे. तर मी काय करतो कन्फ्युजन न राहण्यासाठी मला मार्किंग लक्षात नाही की ही मार्किंग कोणती आहे. तर पहा ही मार्किंग येते. ठीक आहे. तर ह्याला जोडून घ्यायचं मला. ठीक आहे. आता हे स्पर्शिका बरोबर टच व्हायला पाहिजे का इथं टच व्हायला पाहिजे तर उत्तर बरोबर येतं. तर आता याला नाव द्यायचे ओ ए इथं बी इथं सी इथं डी इथं ई इथं एफ इथं जी तुम्ही नाव कुठे जिथं तुम्हाला डाऊट येते की बाबा इथं द्यायला पाहिजे का नाही विचार करून डायरेक्ट नाव देऊन टाका. ठीक आहे. कारण नावं दिल्यानं तुमचे मार्क कमी होणार नाहीत. पण नावं न देता दिले तर एखादा मार्क कमी होऊ शकतो. नावं गोंधळाची संभ्रम राहू द्यायचा नाही. नावं सगळीकडे देऊन टाकायची. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न करूत आपण. आता याचे 2 राहिले ते 2 झाल्या की आपण बस करू. ठीक आहे. लाईव्ह राहू द्यायचं का नंतर? लाईव्ह कंटिन्यू राहू देऊत आपण. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. बोला काय डाऊट आहे तर आता विचारा. पुढचा प्रश्न करण्याच्या आधी काय म्हणता. फक्त आता हे हा प्रॅक्टिस सेट झाला की मी स्टॉप करणार आहे. ठीक आहे. रात्री येईल मी रात्री 8-8:30 लाईव्ह येईल. ठीक आहे. काय बोलायचं का लवकर सांगा. कोण हे विदीप काय आहे नाव विदीप दूध काळी. चला काय म्हणताय काय काय शंका आहे का तुम्हाला. चला इथं पी केंद्र आहे 3.4 ची त्रिज्या काढायची. केंद्रापासूनचं अंतर ह्या प्रश्नामध्ये काय फरक आहे ते लक्षात घ्या. केंद्रापासूनचं अंतर हे आपलं ते मोजायचं आहे. ठीक आहे. आता मी लक्ष देत नाही ज्याला सांगायचं आहे ते लगेच एका अर्ध्या मिनिटात सांगा. 10 सेकंदात काही प्रश्न असेल तर चला ठीक आहे काही नाही. चला आता इथे काय करायचं पहिले 3.4 चा मी काय करतो वर्तुळ काढून घेतो. 3.4 चा वर्तुळ काढून 7 ला मला येणं होणार नाही. ठीक आहे. रोज प्रयत्न करतो पण होत नाही. थोडा उशिराच येईल मी. ठीक आहे. इथं पहिले मार्किंग करून घ्या. लाईव्ह आता कंटिन्यू राहू देतो याला. ठीक आहे. 7 ला मला नाही होत. ठीक आहे. उद्या येईल मी पूर्ण दिवसभर. माझे क्लास 7 वाजेपर्यंत राहतात त्याच्यामुळे 7 वाजता येणं होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथून आपल्याला एक रेष काढायची. कितीची काढायची 5.5 ची. मग इथून आपल्याला एक रेष 5.5 ची काढायची. बाहेर काढायची वर्तुळाच्या बाहेर जायची. ठीक आहे. आता इथून आपल्याला काय करायचं ते पहा. इथं ठेवायचं हे. एका साईडला ठेवायचं. अर्ध्याच्या वरी अंतर घ्यायचं. मी तर म्हणतो पूर्णच अंतर घ्या. ठीक आहे. अर्ध्याच्या वरी अंतर घेतलं. वरच्या साईडला मार्किंग केली. खालच्या साईडला मार्किंग केली. त्याचप्रमाणे इथे ठेवा. वरच्या साईडला मार्किंग करा आणि खालच्या साईडला पण मार्किंग करा. त्याच्यानंतर
काय करायचं, आता इथून ह्या दोघांना हे जोडायचं. ही स्पर्शिका येत नाही हा, ही स्पर्शिका नसते, त्याच्यामुळं याच्या मधातूनच रेष जाईल ही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथं जे आलेलं आहे, इथं जो बिंदू आलेला आहे तिथून इथे ठेवायचं आहे. वर्तुळ केंद्रापर्यंतचं अंतर घ्यायचं. काय घेतलं, ह्या बिंदूपासून तर वर्तुळ केंद्रापासून पर्यंत अंतर घेतलं, इथपर्यंत घेतलं. त्याच्यानंतर हे आता आपल्याला काय केलं, इकडच्या साईडला मी मार्किंग केली आहे आणि हे घेतलं इथं ठेवलं आणि इकडच्या साईडला मार्किंग केली आहे. ठीक आहे, इथं दोन बिंदू आले, इथं एक बिंदू आला, इथं एक बिंदू आला. आता ह्या दोघांना बिंदू, ह्याला आणि याला जोडून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, याला आणि याला जोडून घ्यायचं. ठीक आहे, याला आणि इथे ह्या ह्या स्पर्शिका आलेली त्याला जोडून घ्यायचं आणि यांना नावं द्यायची. तुम्हाला आता नावं मी सांगितले तुम्हाला सगळीकडे जे द्या. तुम्हाला इथं जर लिहायची असेल स्पर्शिका, तर इथं स्पर्शिकाला नाव देऊन टाका 3.4. प्रत्येक वेळेस स्पर्शिका ला नाव द्या सेमी. ठीक आहे, ओ, आता नावं सगळ्याला दे, ए, बी, सी, डी, ई, एफ. संशय ठेवायला काही ठेवायचंच नाही. कुठं नाव द्यायचं, सगळीकडेच द्यायचं. विशाल काय म्हणतात, येस सर. चला ठीक आहे, काही कोणाचा डाऊट आहे का काही? वैशाली, वैशाली. ठीक आहे, लांब आहे कम्प्युटर माझ्यापासून त्याच्यामुळे दिसत नाही. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न करूत आपण. शेवटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मी रात्रीच लाईव्ह येईल. हा माझा शेवटचा प्रश्न आहे आताचा. ठीक आहे, कारण माझे 1 वाजल्यापासून ट्युशन सुरू होतात, त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटत. ठीक आहे, हा ज्या दिवशी पेपर असतो त्या दिवशी नक्कीच मी थोडासा वेळ काढत राहतो उत्तर सूची करायला. तर आपल्या जास्तीत जर कळत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा त्याच्या, आणि जे 9वीला आहेत त्यांना पण सांगा. ठीक आहे, त्याच्यानंतर 4.1 ची त्रिज्या घ्यायची आणि वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर आहे 7.3. 4.1 ची त्रिज्या आणि वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर 7.3. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक राहू द्या. जेवढे जास्त लाईक राहिले ना तेवढं जास्त वाटतं की हा व्हिडिओ चांगला आहे आणि येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ते नक्कीच पाहतात व्हिडिओ. फ्री फायर, ओके सर म्हणतायत. चला, जे लक्ष देत आहेत त्यांच्याकडे नक्कीच माझं लक्ष राहतं. चला, हे 4.1 आपण वर्तुळ काढून घेऊ. ठीक आहे, जास्त आपल्याला हे नाही करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे वर्तुळ केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते 7.3 आहे. म्हणजे 7.3चं अंतर घ्यायचं. ठीक आहे, 7.3चं अंतर घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्या रेषेला बघायचं आपल्याला. मग याचं एवढं अंतर राहू द्यायचं. ठीक आहे, शक्यतो आकृती चुकत नाही त्याच्यामुळे मी म्हणतो डबल अंतर घ्या. ठीक आहे, इकडे एक मार्किंग करायची, इकडे एक मार्किंग करायची. त्याचप्रमाणे इथून वरच्या साईडला एक मार्किंग करायची आणि एक खालच्या साईडला पण मार्किंग करायची. हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, हे जोडून घ्यायचे दोन बिंदू. ठीक आहे, आता ते थोडं काळजी करायची गरज नाही आपल्याला, ही स्पर्शिका काही नाहीये. त्याच्यानंतर काय करायचं, सेमीमध्ये मराठीमध्ये सेमच आहे हा हे. मराठी आणि सेमीमध्ये सेम आहे, त्याच्यामुळं काळजी करायची गरज नाही. सेमीवाले भरपूर चॅनल आहेत हे की नाही, त्याच्यामुळे मी जास्त सेमीचे येत नाही. लाईव्ह चॅनल भरपूर आहेत सेमीचे, त्याच्यामुळे जास्त करून मराठीच करतो. पुणे फ्री फायर मला येतं, सेमीमध्ये दोन्हीमध्ये करू शकतो मी. ठीक आहे, येतं मला सर्व. फक्त हे नाही, दोन्हीमध्ये राहतात माझे व्हिडिओ. पण आता सध्या मी मराठीमध्ये जास्त करतो, कारण मराठी ची जी क्राऊड संख्या आहे ती, सॉरी, जे बनवणारे मराठीमध्ये कमी आहेत, इंग्लिशमध्ये बनवणारे खूप सारे आहेत. हे की नाही, स्क्रीनवाले जास्त करून मुलं बघतात, त्याच्यामुळं मराठी क्राऊडवाले जे राहतात बिना स्क्रीनवाले पण पाहतात. चला, इथून इकडे आणि इकडून इथे हे करायचं. आता नावं द्यायला सुरुवात करायची. थोडंसं व्यवस्थित नाही आला, हे बरोबर काढत जा. ठीक आहे, पहा, जर चुकली ना तर मोडून दुसरी काढा. थोडंसं याच्यासाठी नका जाऊ. ठीक आहे, याला टच होणं गरजेचं आहे. आता इथं नाव देऊन टाका,
इथे एक काय करा आपल्याला ही त्रिज्या किती आहे? त्रिज्या आहे आपली 4.1 ची आहे. 4.1 ची त्रिज्या आहे. ती लिहून टाका. ठीक आहे. आणि आता आपल्याला सगळ्याला नाव द्यायचं. इथं ओ नाव दिलं. इथं पी, क्यू, आर, एस असे नाव देऊन टाका. इथे नाव द्यायचे तर इथं पण द्या. याला बाण दाखवा. ठीक आहे. नाव देऊन टाकायचे. तुम्हाला जिथे नाव देऊ वाटायला तिथे द्या. इथं देऊ वाटायला तिथं देऊन टाका. ए नाव द्या, इथं बी नाव द्या, इथं इथं नाव द्यायचं तिथे द्या. इथं नाव द्यायची गरज नाही. पण तुम्हाला काय संशय राहू नये. नाव जास्त दिली तर काही हरकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे केलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ पाहत चला. शेअर करा जास्तीत जास्त. समजत असेल तर नक्कीच. रात्री मी येईल. रात्री 7:30 येईल नक्कीच. ठीक आहे. रात्री 7:30 येईल. व्हिडिओ झाला. व्हिडिओच्या सुरुवातीला शिकवलेला भाग आहे.